नमस्कार, मी जान्हवी। बऱ्याच वेळा बऱ्याच कारणांमुळे आपल्याला सर्दी होते। आज आपण सर्दीवर काय नैसर्गिक उपचार करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत। नाक सोंधणं किंवा वाहणं, घसा दुखणं किंवा खवखवणं, थंडी भरणं, ताप येणं, अंग दुखणं, डोकं दुखणं ही याची काही लक्षणं असतात। औषधं घेतल्याने सर्दी तात्पुरती दाबली जाते। ते विषारी घटक आपल्या शरीरात तसेच साठून राहतात आणि कालांतराने त्याचा तीव्र रूप बाहेर पडतो। त्यामुळे आपण यावर नैसर्गिक उपचार करणं खूपच गरजेचं ठरतं। सर्दीवर आलं खूप गुणकारी ठरतं। एक आल्याचा तुकडा कपभर पाण्यामध्ये उकळून त्यात साखर घालून प्यायल्याने आराम मिळतो। आल्याचा चहासुद्धा सर्दीवर खूपच उपयुक्त ठरतो। तसंच हळद जंतुनाशक असल्यामुळे सर्दी आणि घशाची सूज आली असेल तर त्यावर खूपच उपयुक्त ठरते। अर्धा चमचा हळद 1 कप दुधातून घेतल्याने सर्दीत आराम मिळतो। आलं लसूणचा रस 1 चमचा, लिंबाचा रस 1 चमचा, पाव चमचा हळद आणि मध आणि थोडीशी काळ्या मिरीची पावडर हे सर्व एकत्र करून जर दिवसातून 3 वेळा घेतलं तर सर्दीत परिणामकारक आराम मिळतो। सर्दीत जलचिकित्सा खूपच परिणामकारक ठरते। गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा शेक घेतल्याने छातीतील आणि घशातील कफ मोकळा होतो आणि आराम मिळतो। जर सर्दीसोबत घसा दुखत असेल तर कोमट पाण्यामध्ये हळद, मीठ आणि मध घालून गुळण्या केल्याने आराम मिळतो। सर्दीत आंघोळ करताना तोंडात पाणी भरून आंघोळ करावी आणि जर कोंडल्यासारखं वाटलं तर ते पाणी थुंकून पुन्हा तोंडामध्ये पाणी भरून मग आंघोळ करावी। याने जुनाट सर्दीसुद्धा बरी होते आणि सारखी सर्दी होणंसुद्धा बंद होतं। तसंच सर्दीच्या काळात विश्रांती घेणं, झोप घेणं खूपच गरजेचं ठरतं। त्याचबरोबर सूर्यस्नान, मोकळ्या हवेत राहणं, जलनेती, कपालभाती आणि सूर्यभेदन प्राणायाम केल्यानेही सर्दीमध्ये फायदा होतो। अशा प्रकारे सर्दीमध्ये आपल्या आहार विहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा।